तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. तर मित्रांनो, आज मी वाडीत जातोय. भरपूर जणांनी डेकोरेशन खूप चांगलं केलेलं आहे, पण काही जणांनी सीन दाखवलेला आहे. तर कोणी कोणी काय काय सीन दाखवलेला आहे आपल्या गणपती बाप्पाच्या इथे ते तुम्हाला दाखवतो. चला तर आता वाडीत जाऊया. प्रत्येकाच्या घरोघरी जायचं आहे. प्रत्येकाच्या घरोघरचा व्हिडिओ दाखवणे शक्य होणार नाही, तर थोडक्यात मी तुम्हाला ज्यांनी ज्यांनी सीन दाखवला आहे त्यांचाच मी व्हिडिओ दाखवेन. चला तर मित्रांनो, जाऊया. आता आपल्याबरोबर आहे साहिल राठे, बघताय त्यांच्याबरोबर आता आपण वाडीत जातोय. चला तर वाडीत जाऊया. आता आपण विराजाच्या घरी आलेलो आहोत, म्हणजेच आपला विरेश मांगडे. कसा मस्तपैकी मकर सजवलेला आहे लाइटिंगने, बघताय तुम्ही. त्यानंतर आता आपण निघालेलो आहोत वाडीत. बघताय वाडीत सुंदर असे दृश्य, कौलारू घरे सगळीकडे आणि आरतीचा माहोल. या घरात आरती आहे, चला बघूया, आरतीला जाऊया. मित्रांनो, बघताय वाडीतले स्वर्ग सुख, वाडीतील घरं कशा प्रकारे असतात ते. आत्ता आपण आलेलो आहोत शुभम दादाच्या घरी. तर शुभम दादानं कशी लाइटिंग छापून छापून इकडे केलं नाही बघताय. तर बघताय गौराबाई किती सुंदर दिसते आणि बाप्पा तर पाठी पुढे इकडे तिकडे सगळीकडे लाइटिंग आणि मकर खूप सुंदर दिसत आहे, बघताय तुम्ही. आणि देवाराही बघत. आता आपण आलेलो आहोत अनिकेत दादाच्या घरी. तर अनिकेत दादानं खूपच सुंदर असा देखावा केलेला आहे, म्हणजे आपल्या सर्वांचा अनिकेत मांगडे याच्या घरी आलेलो आहोत. तर खूपच सुंदर असा हा देखावा त्यानं केलेला आहे निसर्गाचा, आणि त्यामध्ये आहेत बाप्पा. बघताय तुम्ही, खूपच सुंदर देखावा आहे. हा देखावा आहे, डेकोरेशन बघून असं वाटतंय की अनिकेत दादा जंगलच आपल्या घरात आणलेला आहे. तर बघताय तुम्ही, आता खूपच सुंदर वाटतंय मित्रांनो. मित्रांनो, बघताय गावातले खरे स्वर्गसुख. प्रत्येक गावात असं दृश्य पाहायला भेटेल तुम्हाला. खूपच सुंदर असतं हे गावातलं जीवन. इथली हिरवळ तर अप्रतिम, आणि गावातील ही घरं आज तुम्हाला दाखवतोय. आणि घराभोवती
जो परिसर असतो त्याला लागूनच आपली शेती असते. बघताय हे इथे घर आहे सुंदर असं. जुन्या काळातील घरं ही अशी असायची. आता बंगले, स्लॅब, पत्रे टाकून घर करतात. पण एक कौलारू घर तुम्हाला बघायला भेटेल. नारळीची झाडं साईडला आणि भाताची शेती घराच्या आजूबाजूला. आणि आलेलो आहे भूषणच्या इथे आपण. भूषणच्या घरी आलेलो आहे. बघताय कसं डेकोरेशन सजवलेलं आहे. अप्रतिम असं डेकोरेशन सजवलेलं आहे. भूषणचे पप्पा, या बाप्पाच्या पाया पडून आपल्याला अजून भरपूर घरात पाया पडायचं आहे. जाऊया बाप्पाच्या पाया पडून. ही गौराबाई. कोकणात घरोघरी गौरी आणली जाते ती बघताय तुम्ही. आता आपण मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आता तेजसच्या घरी आलेलो आहोत. बघताय तुम्ही बाहेरूनच लाइटिंगची सुरुवात केलेली आहे त्यांना. आतमध्ये काहीतरी डेकोरेशन आपल्याला बघायला भेटेल. आधी बाप्पाच्या पाया पडूया. खूपच सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे निसर्गाचं. अप्रतिम असं हे डेकोरेशन निसर्गाचं आहे. मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला कोकणातील गणपती आणि डेकोरेशन? तर मित्रांनो व्हिडिओ खूपच छोटा आहे. व्हिडिओ मार्फत तुम्हाला हेच दाखवायचं होतं की कोकणात कशा प्रकारे गणपती घरोघरी असतो आणि कोकणातली माणसं कशा प्रकारे डेकोरेशन करतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.